क्राईम पेट्रोलमधील अभिनेत्यालाच 25 लाखांचा गंडा. घर घेण्याचं स्वप्न बाळगलं होतं. त्याकरता वडिलांचं हे घर, डोंबिवलीतलं हे घर मी मॉर्गेज केलं एका प्रायव्हेट फायनान्सकडे आणि ते पैसे मी आस्था प्रॉपर्टीजच्या माध्यमानं गुंतवले एक घर घेण्यासाठी. पण तिथे असणारे सच्चिदानंद बामणे, ॲग्नेलो परेरा, आकाश सोनी, सगळ्यात त्यांचा मास्टर माइंड म्हणजे शैलेश काकण. त्याचबरोबर असणारे त्यांचे अजून 2 साथीदार, ते म्हणजे अभिषेक गुजर आणि एक बेळमकर नावाचा, रुपेश बेळमकर नावाचा. ही सगळी टोळी आहे आणि यांच्यावर नक्कीच कोणाचं तरी वरदहस्त आहे. यांनी अनेक कुटुंबांची अशी फसवणूक केलेली आहे की घर देतो असं सांगून पहिलं एक नॉर्मल घर दाखवायचं, नंतर त्याचा व्यवहार होत नाही, एक मोठी रक्कम काढून घ्यायची आणि नंतर एसआरएचं घर दाखवायचं. साहजिकच चाळीत घर घेणाऱ्या माणसाला एसआरएचं घर दिसतंय, सोसायटीत दिसतंय, लिफ्ट असलेली बिल्डिंग मिळते, तर लोक अजून पैसे देऊन पुढे सरसावतात. आणि मग ह्या लोकांनी सरकारी कागदपत्र, एसआरएचे लेटर हेड्स, अधिकाऱ्यांच्या सह्या, गव्हर्नमेंटचे स्टॅम्प स्वतः एसआरए ऑफिसमध्ये नेऊन केबिनमध्ये बसवून, मग समोर बसलेली व्यक्ती कोण होती त्यांचा आयडी कार्ड तर आम्ही नाही मागू शकत ना, की आता एसआरएच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही आहात, त्या केबिनमध्ये त्या टेबलवर आहात, समोरची बसलेली व्यक्ती कोण आहे असं कसं विचारणार, तुमचा आयडी दाखवा असं तर नाही विचारणार. एवढं सगळं दिसतंय. आणि मला वाटतं अशी यांची अजून एक 4-2 कुटुंब पण यांच्यासोबत असावीत की जे आमच्यासारख्या लोकांना आहे जे भासवायचे की बघा आम्हाला घर मिळालंय, आमचे पेपर तयार झालेत, आमचे पेपर क्लिअर झालेत, आम्हाला अलॉटमेंट मिळतंय, असं आहे तसं आहे. आणि एसआरए हा मुद्दा नंतर आणायचे, पहिलं कुठेतरी नॉर्मल घर दाखवायचं. कारण का एसआरएचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती आहे. मग अशा लोकांना कसं गुंतवायचं, तर मग पैसे पहिले काढून घ्यायचे नॉर्मल घर दाखवून, आणि मग तो व्यवहार होत नाही आणि आता पैसे पण परत देऊ शकत नाही, तर निदान पैसे नाहीत तर एसआरएचं घर घ्या. आणि माणसाकडे काही पर्याय राहत नाही. मग ठीक आहे बाबा घर तर दे. किती पैशांची ही फसवणूक साधारण आत्तापर्यंत माझे जर का त्यांना दिलेले आहेत 24.5 लाख, ज्याची 22.5 लाखाची व्हाईट एंट्री आहे जी लोन घेऊन मी दिली आहे. त्या व्यतिरिक्त मी पैशांची, आता तुम्ही जर फसवणूक विचारत असाल तर मी 9 वर्ष हप्ता भरतोय ना त्यांना दिलेल्या पैशांचा. दर महिन्याला 42 ते 45,000 रुपये हप्ता, सुरुवातीला 45, आता 42. तुम्ही करा 8.5 वर्षांचा हिशोब, साधारण 44-45 लाख रुपये मी तर बँकेला देऊन बसलोय. शिवाय ज्या प्रॉपर्टीवरती लोन काढलंय त्या प्रॉपर्टीचं जर फोरक्लोज करायचं आहे तर अजून 30,50,000 रुपये मला द्यायचे आहेत. हे 30,50,000 बँकेला भरलेले जवळपास 44-45 लाख आणि यांना दिलेले 24 लाख. काय उरलं आयुष्यात आता? हे वर्ष 50 झाले, परत कसं उभं राहायचं? क्राईम पेट्रोलमधील अभिनेत्यालाच 25 लाखांचा गंडा. घर घेण्याचं स्वप्न, पण एका फसवणुकीने आयुष्यच बदलून गेलं. क्राईम पेट्रोलमध्ये काम केलेले अभिनेते सतीश नायकोडे यांची घर देण्याच्या बहाण्याने तब्बल 24.50 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. डोंबिवलीतील वडिलांच्या घरावर 40 लाखांचं कर्ज काढून त्यांनी नवीन घरासाठी आगाऊ रक्कम दिली. मात्र नंतर सर्व कागदपत्र, शिक्के आणि स्वतःला अधिकारी म्हणणारी व्यक्तीही बनावट असल्याचं समोर आलं. परिणामी घरही मिळालं नाही आणि आता बँकेचे हप्ते कसे भरायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलाय. या प्रकरणी सतीश नायकोडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.